जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योती, जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय अहिल्यामाई, जय महाराष्ट्र, जय भारत. अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर हा संवाद साधू इच्छितोय, संवाद साधत आहे. ओबीसी बांधवांनो, हिंदुत्व की आंबेडकरवादी याचा निर्णय घेऊन मतदान करा. हिंदुत्व की ओबीसी बांधवांनो, हिंदुत्व की आंबेडकरवादी याचा कधीतरी एखादा तरी विचार करून याच्यातील एकच निवडा तर तुमच्या फायद्याचा आहे. लक्षात घ्या, हिंदुत्ववाद तुमच्या फायद्याचा आहे का आंबेडकरवाद तुमच्या फायद्याचा आहे याचा कधीतर निर्णय ओबीसी नेत्यानं घेऊन ओबीसीचं प्रबोधन करणं आता गरजेचं आहे. ज्याच दिवस आता ओबीसी बांधवांना फसवू नका, ओबीसी बांधवांनी बी हिंदुत्वाच्या नावाखाली जानव्याच्या तिड्यामध्ये अडकवू नका, याच्यासाठी आपल्याला हे आव्हान, माझं हे आव्हान आहे. तर भाजप आणि हिंदुत्वाच्या नावाखाली इथला ब्राह्मणवाद, इथला भाजप म्हणतो, देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी आमचा भाजपचा DNA आहे. हिंदुत्व आज ओबीसीमुळे जिवंत आहे आणि ओबीसी हा भाजपचा म्हणजेच RSSचा आणि हिंदुत्वाचा DNA आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणशाही, ब्राह्मणवादाचा ओबीसी हा DNA आहे म्हणतात. हा खरंच किती मोठा अपमान आहे. जरी ओबीसी हा हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादांचा किंबहुना भाजपचा DNA असला असं त्यांना वाटत असेल तर हिंदुत्व हा ओबीसीचा DNA कधीच असू शकत नाही. हिंदुत्व ही ओबीसीचा DNAच असू शकत नाही. फुलेवाद हा ओबीसीचा DNA आहे, लक्षात घ्या. आंबेडकरवाद हा ओबीसीचा खरा DNA आहे, लक्षात घ्या. बुद्धिझम, बुद्ध आणि धम्म हा खरा ओबीसीचा DNA आहे. हिंदुत्व हा ओबीसीचा DNAच असू शकत नाही. म्हणून आपण या नावाखाली तरी सुद्धा आम्हाला ओबीसीच्या मुळात आज खरं तर तुमच्या मंडल आयोगाच्या लढाईच्यामुळे ओबीसीच्या हक्कासाठी जेव्हा मंडल आयोग निर्माण झालं तेव्हा ह्याच हिंदुत्ववाल्यांनी, ह्याच भाजपवाल्यांनी तुम्हाला राम मंदिराच्या बांधकामाची वीट हातात दिली. मंडल आयोगाची सीट तुम्हाला मिळू नये म्हणून याच हिंदुत्ववाल्याने, याच देवेंद्र फडणवीसच्या भाजपने ओबीसीला मूर्खात आणि येड्यात करण्यासाठी देववादी बनवलं, राम मंदिराकडे बनवलं, संसदेकडे जाण्याचा मार्ग, प्रशासनामध्ये जाण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमानुसार ओबीसीला दिला. आणि ते मंडल आयोगाच्या विरोधात, मंडल आयोगात तुम्हाला हक्क मिळू नये म्हणून मंडल आयोगाच्या विरोधात आंदोलन भाजपनं चालवलं आणि राम मंदिराचं वीट तुमच्या हातात दिली. आणि खरं तर तुमच्या ओबीसीच्या मंडल आयोगासाठी एकही हिंदुत्ववादी रस्त्यावर आला नाही. इतिहास आहे. ओबीसीच्या हक्कासाठी, ओबीसीच्या मंडल आयोगाच्या हक्कासाठी एकही भाजपवाला, एकही काँग्रेसवाला, एकही हिंदुत्ववादी रस्त्यावर आला नाही. त्या रस्त्यावर ओबीसीच्या मंडल आयोगाचं रक्षण करण्यासाठी, मंडल आयोगाच्या समर्थनासाठी आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळच रस्त्यावर आली. अरे आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाचा मंडल आयोगामध्ये काय फायदा होता? मंडल आयोगातून आम्हाला काय आरक्षण, म्हणजे मंडल आयोगामध्ये ओबीसी SCला आरक्षण मिळालं, किंबहुना बौद्ध समाजाला, आंबेडकरी समाजाला काय मंडल आयोगामध्ये आरक्षणाची तरतूद होती? तसं नसताना सुद्धा ओबीसीच्या हक्काचं मंडल आयोगाचं आंदोलन बौद्ध समाजानं स्वतःचं रक्त सांडून, स्वतःचं बलिदान देऊन, कुणाची घरी जाळले ओबीसी बांधवानं तुम्ही? अरे बौद्ध समाजाची घरं जाळले कशासाठी? तुमच्या हक्कासाठी बौद्ध समाज लढत होता, तुमच्या हक्कासाठी आंबेडकरी समाज लढत होता. आणि तुमचीच भाजपच्या हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणांचं ऐकून, भाजपवाल्याचं ऐकून, हिंदुत्वाद्याचं ऐकून तुम्ही बौद्ध समाजाची घरं जाळली ओबीसीवाल्यानं. तरी सुद्धा आजही तुम्हाला शानपण नाही आलं. हा सुद्धा म्हणजे मंडल आयोगासाठी आंबेडकरी समाजानं, बौद्ध समाजानं तुमच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडलं. पण हिंदुत्ववाद्यांनी तुम्हाला मंडल आयोगाचा हक्क मिळू नये म्हणून तुमचं रक्त हिंदुत्ववाद्यांनी सांडलंय. याची नैतिक जबाबदारी, नैतिक प्रबोधन, नैतिक अक्कल तुम्हाला आली नाही. आणि म्हणून आज हिंदुत्वाच्या आज बघा, देवेंद्र फडणवीसनं पहिल्या निवडणुकीच्या वेळेला
पहिल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये धनगरांना आरक्षण देऊ म्हणेल. काय झालं? मिळालं ते आरक्षण. तरी सुद्धा आमच्या त्या देवेंद्र फडणवीसच्या हिंदुत्वाच्या जाळ्यात, भाजपच्या कळवात आमचे पडळकर राहतात. आमचे लक्ष्मण हाके ओबीसीच्या आरक्षणासाठी उपोषण करतात. ओबीसीचे आज ते हिरो ठरत आहे. चांगली गोष्ट आहे, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. पण मला ह्या ठिकाणी असं वाटतं की भाजपच्या कळपात किंबहुना हिंदुत्वाच्या आड ब्राह्मणवाद्यांच्या कळपात, म्हणजे भाजपच्या कळपात असणारा SC ST ओबीसी आणि मराठ्यांचा धनगराचा नेता हा समाजाचा कधीच होऊ शकत नाही. लक्षात घ्या. भाजप हा हिंदुत्वादी पक्ष, हा ब्राह्मणशाहीच्या वर्चस्वाखाली असणारा पक्ष हा मराठ्यांचा मित्र कधी होऊ शकत नाही. धनगर बांधवांनो, भाजप हा धनगराचा कधीच मित्र होऊ शकत नाही. भाजप हा ओबीसीचा कधीच पक्ष होऊ शकत नाही. भाजप हा आदिवासींचा पक्ष होऊ शकत नाही. भाजप हा मुस्लिमांचा तर नाहीच होऊ शकत. भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष होऊ शकत नाही. भाजप हा मातंगाचा पक्ष असू शकत नाही. भाजप हा चर्मकाराचा पक्ष असू शकत नाही. म्हणजे SC ST ओबीसी, धनगर, मराठा, शेतकरी, मुस्लिम इत्यादी बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व आणि मित्र हे भाजप कधीच असू शकत नाही. याचा विचार करून आपण उद्याच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. म्हणून एक आहे, आता ओबीसी आंबेडकर वा तुमच्या सन्मानाचा विचार आहे, तर हिंदुत्व तुम्हाला गुलाम करणारं ब्राह्मणी षडयंत्र आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीला आणि कायमस्वरूपी एकदा ओबीसीने ठरवावं, हिंदुत्वादी आपल्या लाचारीचं, आपल्या गुलामीचं षडयंत्र असणाऱ्या हिंदुत्वाला समर्थन द्यायचं का आम्हाला इथल्या व्यवस्थेतून, गुलामीतून मुक्त करून आम्हाला घटनात्मक आणि लोकशाहीचा न्याय हक्क मिळवून देणाऱ्या आंबेडकरवादी चळवळीला साथ द्यायचं, आंबेडकरांवर विचार स्वीकारायचा का हिंदुत्वाद्याचा कुविचारच्या गुलामीत राहायचं. ही एकदा कुठला तरी दोन्हीपैकी एक पर्याय ओबीसी बांधवांनी निवडला पाहिजे. मला जरांगे पाटलांचं मला या ठिकाणी का अभिनंदन का आवडतं, बाकी त्यांचं काय का असणार, पण एक जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस, ब्राह्मण हे मराठ्यांचा शत्रू आहे. देवेंद्र फडणवीसनं मराठ्यांचं वाटोळं केलं. भाजप हा मराठ्यांचा पक्ष असू शकत, हे धाडसानं जरांगे पाटील म्हणतात. मग बाकीचं त्यांचं काय, तो बाजूला मुद्दा करा, पण तेवढं धाडस ओबीसीचा एकही नेता दाखवत. म्हणून एक आहे की हिंदुत्व, ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावले. ओबीसी आणि मराठा तुम्ही एकमेकाचे शत्रू नसून ओबीसी आणि मराठ्यांचे सुद्धा हिंदुत्वाच्या आड दल्लेला ब्राह्मणवाद हा मराठ्यांचा आणि ओबीसी सुद्धा शत्रू आहे. हे लक्षात घ्या. आणि मग आम्ही एक लक्षात ठेवा की आता एकदा विचार केला पाहिजे की आमच्या हक्कासाठी ओबीसीला ओबीसी ओळख कोणी दिली? आंबेडकर चळवळीची देण आहे. ओबीसीला ओबीसी ही ओळख आणि त्यांचा घटनात्मक अधिकार आणि लोकशाहीचा घटनात्मक न्याय हक्क, मंडल आयोगाचा न्याय हक्क कुणी दिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं, समाजानं, त्या परिवर्तन आंबेडकर चळवळीची ही देण आहे ओबीसी बांधवांना. तुम्हाला ओबीसी म्हणून या लोकशाहीमध्ये स्वतःची ओळख आणि अस्तित्वच आंबेडकर चळवळीने दिलं आहे, तरी तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली जाणव्याच्या तिड्यात अडकून बसला, ब्राह्मणशाहीच्या गुलामीत अडकून बसला. आणि जोपर्यंत हिंदुत्वाच्या आड दल्लेल्या ब्राह्मणवाद्यांच्या गुलामीतून ओबीसी समाज बाहेर पडत नाही, मराठा समाज बाहेर पडत नाही, धनगर समाज बाहेर पडत नाही, आधी सगळा बहुजन समाज बाहेर पडत नाही, तोपर्यंत कितीही सत्तेतला पक्ष बदला, तुम्हाला घटनात्मक न्याय हक्क कधीच मिळणार नाही. म्हणून ओबीसी बांधवांनो, आंबेडकरवादी राजकारण हा तुमचा खरा DNA असला पाहिजे. आंबेडकरवादी पक्षाचं राजकारणाला प्रभावशाली करणं, आंबेडकरवादी चळवळ, आंबेडकरवादी विचारधारा हे ओबीसी बांधव तुमचा DNA असला पाहिजे. हा खरं तुमचा विचार असला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरवादी राजकारणाला साथ द्या, तर ओबीसीचं लोकशाहीमध्ये अस्तित्व राहील, घटनात्मक न्याय हक्क त्याला मिळेल. किंबहुना आपल्या नेता भाजपच्या कळपात असणारा किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या कळपात असणारा किंवा महायुतीकडे असणारा किंवा महाविकास आघाडीकडे असणारा ओबीसीचा कोणताही नेता कितीही ओरडत आपल्याला मतदान कर मागायला आला, तर ओबीसी बांधवांनो सावधान.
नेत्यांना सत्ता मिळेल, आमदार खासदार, नेत्याचं चांगलं भलं होईल, भलं होईल आणि त्यांच्या पाठीराख्याचं भलं होईल, समाजाचं कल्याण होणार नाही, लक्षात घ्या. आता सावधानी विचार करायचा आहे, सावधानं. मंडल आयोगाची लढाई ज्या आंबेडकरी समाजानं लढली, 340व्या कलमानुसार तुम्हाला जी घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिला, तो SC ST आणि OBC एकत्र येऊन आंबेडकरवादी नेतृत्वाखाली आपल्या बहुजनाचं स्वाभिमानी आणि स्वतंत्र राजकारणाचा प्रभाव निर्माण कराल आणि तुम्ही सत्ताधारी बनाल. OBCच्या मतावर ब्राह्मणशाही 3.5% ब्राह्मण हा सत्ताधारी बनतो आणि आंबेडकरीवादी विचारधारा स्वीकारले तर OBC सत्ताधारी बनतात. मग तुम्हाला सत्ताधारी बनण्यासाठी सत्ताधारी बनवणारा आंबेडकरवादी विचारधारा स्वीकारायच्या आहे, कारण तुम्हाला राजकीय गुलामीत ठेवणारा, हिंदुत्वाच्या आड धरण्याला ब्राह्मणशाहीचा भाजपचा विचार स्वीकारायचा. याचा विचार उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये करून OBCमध्ये स्वतःमध्ये परिवर्तन करावं, एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. OBCच्या जनाधारावर हिंदुत्व आज जिवंत आहे. म्हणजेच OBCच्या जनाधारावर हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणशाहीचं राजकीय वर्चस्व जिवंत आहे, सांस्कृतिक आणि धार्मिक वर्चस्व जिवंत आहे. आणि म्हणून हे हिंदुत्व जे OBCच्या नावाखाली ते जिवंत आहे, तो जनाधार आता एक कळा की ज्या वेळेला आरक्षणाचा OBC बचाव, आरक्षण बचावाचा मुद्दा येतो, तेव्हा आंबेडकरी चळवळीचा सहारा घ्यायचा. आंबेडकर चळवळीच्या स्टेजवर की आंबेडकर चळवळीचे नेते स्टेजवर आरायचे, OBCच्या हक्काची बोलायचं आणि हिंदुत्वाचा हिंदू खत्रे में है, गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू खत्रे में, हिंदुत्वाचा नारा दिला का OBC भाजपकडे सरकायचं, भाजपच्या कळपात जायचं. हा दुटप्पी मुद्दा, दुटप्पी धोरण घेऊन तुम्ही OBC नेत्यानो, तुम्ही OBCचा घात करता, OBCचं वाटोळं आणि OBCचं नुकसान करत आहे. म्हणून कधीतरी विचारधारेत आपली स्वतःची विचारधारा निवडा. अरे हिंदुत्व तुमची विचारधारा का आंबेडकरवादी तुमचा विचारधारा, ही नेत्यांनी कधी तर OBCला सांगणं गरजेचं आहे. आणि नेत्यानं जर OBCचं परिवर्तन करू शकत नाही त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, तर OBC बांधवानो नवं नेतृत्व निर्माण करा. OBC बांधवानो, हिंदुत्व तुमच्या सन्मानाचा कधीच विचारधारा असू शकत नाही, तर आंबेडकरवाद ही विचारधाराच OBCच्या हक्काची आणि सन्मानाची विचारधारा आहे. याचा विचार OBC समाजानं आता करणं गरजेचं आहे.